स्वामी भक्ता हो, आज जो अनुभव सांगणार आहे ते ऐकून तुमचं काळीज पिळवटून निघेल. हा अनुभव आहे अशा भक्ताचं ज्याच्या आयुष्यात रात्रीत सगळं काही उद्ध्वस्त झालेलं होतं. विनायक नावाचा स्वामी भक्त ज्याने आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट केलेले होते, पण नियतीने त्याला अशा वळणावर आणलं होतं की त्याच्या मुलीचं लग्न उद्यावर आलेलं होतं. ज्या बँकेने कर्ज मंजूर केलेलं होतं त्यांनी शेवटच्या क्षणी हात वर केलेले होते, पण विनायकच्या खिशात साधी मिठाई आणायलाही पैसे उरलेले नव्हते. ज्या मित्राने मदतीचा शब्द दिलेला होता त्याने अचानक फोन उचलणे बंद केलेलं होतं. विनायक पूर्णपणे एकाकी पडलेला होता. भाड्यांच्या घरात राहणारा हा माणूस विचार करत होता की उद्या सकाळी समाजाला काय तोंड दाखवू. त्याच्या डोळ्यासमोर एकच मार्ग दिसत होता आणि तो मार्ग म्हणजे स्वतःचे आयुष्य संपवून टाकणे. मी मेल्यावर कदाचित लोक माझ्या लेकीला मदत करतील असा भयंकर विचार त्याच्या मनात घर करून बसलेला होता. रात्रीचे 2 वाजलेले होते. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. विनायकच्या आयुष्यात तेच वादळ होतं. विनायक हळूच उठलेला होता आणि आपल्याच्या छोट्याच्या देवाऱ्यात जाऊन उभा राहिलेला होता. जेथे स्वामींची मूर्ती होती त्यांच्या डोळ्यात अश्रूंची धारा वाहत होती. त्यांचा आवाज भीतीने थरथरत होता. तो ओरडून म्हणाला, प्रत्येकांच्या आकेला डाहून येता, पण मग आज माझ्यावर ही वेळ का आलेली आहे. मी तुमचं आज काय घोडं मारलं होतं की माझं आता असं बघताय. जर उद्या माझ्या लेकीचं विटंबना होणार असेल तर त्याआधी माझा जीव का घेत नाही तुम्ही. लोक मला टोमणे मारतील, माझ्या गरिबाची थट्टा करतील, हे बघायला जिवंत राहू इच्छित नाही. त्याने स्वामींच्या मूर्तीला अक्षरशः हलवलेलं होतं आणि आपला सगळा राग दुःख त्याच्यावर ओतून दिलेलं होतं. रडून रडून त्याचं डोकं दुखायला लागलेलं होतं. शरीरातली सगळी शक्ती जणू संपून गेलेले होते. तो तिथेच जमिनीवर कोसळलेला होता. स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून ढसाढसा रडायला लागलेला होता. त्या क्षणी माझं मन पूर्णपणे रिकामं झालेलं होतं. त्याच्याकडे गमवण्यासाठी आता काहीच उरलेलं नव्हतं. अचानक त्या वादळी रात्रीत एक विलक्षण शांतता पसरलेले होतं. जणू काही निसर्गही थांबलेला होता. विनायकला वाटलं की तो बेशुद्ध पडतोय, पण त्याच वेळी त्याच्या अंतर्मनातून एक गंभीर आवाज आलेला होता. तो आवाज बाहेरून येत नव्हता तर त्याच्या काळजाच्या प्रत्येक कोपऱ्यातून घुमत होता. तो आवाज म्हणाला, बाळा, इतकं का हातबल झालास तू? स्वतःला एकटा समजतोयस, पण मी कुठं गेलोय? ज्या देवाने या सृष्टीची रचना केली आहे तर तुझ्या लेकीची लग्नाची व्यवस्थाही करू शकणार नाही का? तुझा विश्वास इतका कच्चा आहे का की एका संकटाने तू थेट मरणाची भाषा करायला लागलास? तुझ्या प्रत्येक विश्वासावर माझं लक्ष आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे मांडलेला आहे. विनायकचे कान त्या आवाजाने तृष्णेने ऐकत होता. जणू काही वाळवंट त्याला पाणी मिळालेलं होतं. तो आवाज इतका प्रेमळ आणि खंबीर होता की विनायकचे सगळं भय एका क्षणात कुठले कुठे पळून गेलेलं होतं. तो आवाज पुन्हा म्हणाला, आता शांतपणे डोळे मीट आणि झोप घे. उद्याचा सूर्य तुझ्यासाठी चमत्कार घेऊन आलेला आहे. विनायकला वाटलं की त्याच्या मनाची कल्पना आहे, पण पुढच्या दिवशी जो क्षण घडला ते अविश्वसनीय होतं. त्याला त्याच्या उजव्या खांद्यावर एक जड आणि अतिशय ओबदार हात ठेवल्यासारखे स्पष्ट जाणवलेला होता. तो स्पर्श इतका खरा होता की विनायकने दचकून मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. खोलीत फक्त स्वामींच्या उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता, जो त्याने कधीच लावलेला नव्हता. त्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील सगळा थकवा आणि मनातील सगळी जळजळ शांत करून टाकलेलं होतं. त्याला जाणवलं की कोणीतरी त्याला मायेने कुरवळतंय आणि सांगतंय की भिवू नकोस, मी हाय नवं. आयुष्यातील पहिल्यांदा विनायकला इतकी सुरक्षितता निश्चिंत वाटत होतं की जसं आईच्या कुशीत वाटत होतं. त्याने पुन्हा एकदा स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले आणि आता त्या मूर्तीचे डोळे त्याला हसताना दिसलेले होतं. त्या स्पर्शेच्या उभेने विनायकला अशी गाढ झोप लागली होती जणू काही कोणत्याही संकट त्याला नाही. ज्या माणसाने काही वेळपूर्वी मरण्याचा विचार येत होता तो आता जगातील सर्वात सुरक्षित व्यक्ती होता.
सकाळी बरोबर 7 वाजता विनायकच्या दारावर डचकन एक बेल वाजलेले होते. जोरात वाजलेले होतं. तो डचकन जाग झालेलं होतं. मनात थोडी भीती होती की कदाचित एखादा सावकार किंवा ज्याचे पैसे द्यायचे आहे तो माणूस आला असेल. पण जसा त्याने दरवाजा उघडला, समोर त्याच्या तो बालपणीचा मित्र उभा होता, ज्याच्याशी 10 वर्षे काहीच संबंध नव्हता. दोघांमध्ये जमिनीच्या एका जुन्या वादावरून खूप मोठे भांडण झालेलं होतं आणि त्याने एकमेकांचे तोंड बघणेही सोडलेले होते. तो मित्र रडत होता आणि त्याने विनायकला घट्ट मिठी मारलेली होती. विनायकला काहीच समजेना झालेला होता. 10 वर्ष झालं हा आत्ता का आलाय? तर मित्र म्हणाला, विनायक मला माफ कर मित्रा. काल रात्री मला स्वप्नात एक तेजस्वी म्हातारा म्हणाला आणि दिसला. त्याने मला सांगितलं की तुझा मित्र संकटात आहे आणि तू जर आज त्याला मदत केली नाहीस तर स्वतःला कधीच माफ करणार नाही. स्वामींनी मला तुझ्या चुकीची जाणीव करून दिलेली आहे. हे घे 5 लाख रुपये. हे तुझ्या जुन्या जमिनीचे पैसे समज किंवा मित्राकडून मदत समज. विनायकच्या पायाखालची जमीन सरकलेली होती, कारण हा तीच रक्कम होती जिला त्याच्या लेकीच्या लग्नासाठी तितकीच गरज होती. रात्रीचा तो आवाज आणि तो स्पर्श खरा होता. स्वामी सतत मदतीसाठी मार्ग तयार करत असतात. विनायकने त्या मित्राला आत घेतलेलं होतं. दोघेही स्वामींच्या फोटोसमोर मुजरा केले, नतमस्तक झाले. स्वामींच्या समोर दिवा लागलेला होता. ज्या लग्नासाठी विनायकला मरायला निघाला होता ते लग्न अख्ख्या गावात सर्वात थाटताट पार पडलेलं होतं. लोक विचारत होते की रात्रीत हा चमत्कार कसा झालेला होता. पण विनायकने फक्त एकच उत्तर दिलेलं होतं, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण देवाला बाहेर शोधतो, पण तो आपल्या अंतर्मनातून आपल्याशी संवाद साधत असतो. जेव्हा आपण पूर्णपणे शरण जातो आणि अहंकार सोडून देतो तेव्हाच आपल्याला तो आवाज ऐकू येतो. स्वामींनी कोणत्याही दिखाव्याची गरज नसते. त्यांना फक्त तुमच्या मनातील खरी तळमळ हवी असते. तो स्पर्श, तो सुगंध, तो चमत्कार ही केवळ एक गोष्ट नाही तर स्वामींचा जिवंत पुरावा आहे. विनायकचा हा स्वामी समर्थांचा अनुभव आपल्याला शिकवतो की संकट कितीही मोठं आलं तरी स्वामी त्यापेक्षा मोठे आहेत, शतपटाने मोठे आहेत. ज्यांनी संकट दिले त्यानेच त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आधीच शोधून ठरलेला असते. फक्त गरज असते ती श्रद्धा आणि सोबरी ठेवण्याची आणि स्वामींच्या कृपेवर 100% विश्वास ठेवण्याची. स्वामींचा संदेश तुम्हाला माहीतच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचा हा साक्षात्कार प्रत्येक भक्तासाठी एक मोठी शिकवण देऊन जातो. आपण अनेकदा चिंतेने ग्रासलेले असतो. आपल्याला वाटतं की आता मार्गच उरलेले नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा जगाचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा एक दरवाजा नेहमी उघडत असतो. ते कधी आपल्या मित्राच्या रूपात येतात तर कधी कधी अनोळखी व्यक्तीच्या रूपात येतात. आपली मदत करून जात असतात. त्यांचा तो आवाज आजही प्रत्येक भक्तांच्या मनात गुंजतोय. फक्त तो ऐकण्यासाठी मन शांत करा. जर तुमची श्रद्धा अढळ असेल तर स्वामी वाळवंटातही पाण्याचे झरे निर्माण करू शकतात. आयुष्यात कठीण प्रसंग आला तरी कधीही मरण्याचे किंवा हार मानण्याचा विचार करू नका, कारण तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभे आहेत हे कधीच विसरू नका. स्वामी म्हणतात, तू 1 पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्यासाठी 10 पावले पुढे येईल. विनायकच्या आयुष्यात हे वादळ शांत झालेलं होतं. तसंच तुमच्या या आयुष्यातील संकटाचं निवारण स्वामी करतील. तर स्वामी भक्त हो, कसा वाटला हा आजचा मनाला भिडणारा आणि अंगावर काटा आणणारा श्री स्वामी समर्थ यांचा अनुभव आणि विनायक यांची भक्ती? जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असंच काही साक्षात्कार झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा एक कमेंट दुसऱ्या एखाद्या खचलेल्या भक्ताला नवीन उमेद आणि बळ देऊ शकते. कमेंटमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा
अनुभव तुमच्या सर्व मित्रमैत्रीण आणि स्वामी भक्तांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. फेसबुक ग्रुपवरही शेअर करा. जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे हा अनुभव कोणा एका गरजू व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्यांना आधारही 100% मिळेल. चॅनेलवर नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आपण सगळे कडक अनुभव घेऊन येत असतो. तुमच्या प्रेमामुळे आणि स्वामींच्या कृपेने आपलं चॅनेल आता खूप वेगाने प्रगती करत आहे. पुन्हा भेटूया अशा एक चमत्कारिक आणि प्रेरणादायक आणि खरा अनुभव घेऊन. तोपर्यंत स्वामी नामात दंग राहा. श्री स्वामी समर्थांची सेवा कधी विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.